राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं। या घटनेला आज जवळपास 1 महिना पूर्ण झाला आहे। यानंतर अजित पवारांना जाऊन 1 महिना पूर्ण झाल्यानंतर अजित पवार प्रेमी असतील, राष्ट्रवादी प्रेमी असतील, हे नागरिक विद्यापीठांच्या प्रांगणावरती अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येत आहेत। अजित पवारांना जाऊन 1 महिना पूर्ण झाला, मात्र अजित पवारांचा घातपात की अपघात हे अद्यापही समोर आलेलं नाही। सातत्यानं अनेक राजकीय नेते अजित पवारांचा घातपात की अपघात यावर बोलत आहेत, मात्र यावर कुठल्याही राजकीय नेत्यांकडून राजकारण करू नये असं देखील राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं। खरं तर अजित पवारांना जाऊन 1 महिना पूर्ण झाला, मात्र या सगळ्या प्रकरणाचा जो अहवाल आहे तो अहवाल अद्यापही बाहेर आलेला नाही। आज संध्याकाळी तो अहवाल बाहेर येणार आहे। यामुळे अजित पवारांचा घातपात की अपघात हे या अहवालातून त्या ठिकाणी समोर येईल। सातत्यानं अजित पवारांच्या अपघातावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, मात्र अजित पवारांच्या घरातील कुठल्याही सदस्यानं याबाबत अद्याप माध्यमांशी किंवा चॅनलशी कुठल्या संवाद साधलेला नाही। जय पवार यांनी जरी पत्र देऊन या संदर्भात चौकशी करण्याची मागणी केली असली, मात्र या संदर्भात अजूनही अजित पवारांचा घातपात की अपघात याची कोणतीही चौकशी झालेली नाही। यामुळे अजित पवारांना जाऊन 1 महिना पूर्ण झाला आहे। यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या अजित पवार लोकांना न्याय देण्यासाठी झगडत होते, त्या अजित पवारांना न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।